असं बोलले. धन्नू बोलते इतकुशी लहान पोरगीला काय येणार आहे, स्वतःनं बघा पहिले येतंय काय, मग मला बोला. मी तुमच्यासारखी येडी नाही राहणार आहे फोन बघत बघत काय दिवसभर फोन फोन. एका छोट्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. काही दिवसात ती मीम्स, रील्स आणि मुलाखतींचा विषय बनते. काकी तुम्ही पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोण विचारणार? प्रश्न त्या अल्पवयीन मुलीच्या हिताचा, तिच्या भविष्यातील परिणामांचा आणि समाज म्हणून आपल्या जबाबदारीचा. नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी. आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. आज सोशल मीडियावर काही सेकंदाचा व्हिडिओ लाखो कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचतो. पण प्रत्येक व्हायरल व्हिडिओ मागे एक व्यक्ती असते आणि ती व्यक्ती जेव्हा अल्पवयीन असते तेव्हा समाजाची जबाबदारी अनेक पटींनी वाढते. अलीकडे एका लहान मुलीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर तिच्यावर आधारित मीम्स, रील्स, मुलाखती आणि विविध प्रकारचा कंटेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होऊ लागला. या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न मुलीने काय बोललं हा नाहीये, तर तिला ते बोलायला कोणी लावलं, त्या वयात तिला त्या शब्दांचा अर्थ समजत होता का, तिच्या व्हिडिओचा पुढे कसा वापर होईल याची कल्पना तिला किंवा तिच्या कुटुंबाला होती का, हा आहे. पण मला चावलं ना, हे इतकुशं बोटाला चावलं. जर हे बोट कापलं मग मला दुखलेलं. त्या दिवशी तिने चावलं माझ्या बोटाला. बालहक्क तज्ज्ञ सातत्याने सांगतात की अल्पवयीन मुलांकडून वैअर्थी, अश्लील किंवा त्यांच्या वयाला न शोभणारे संवाद बोलवून घेणे आणि त्यातून प्रसिद्धी किंवा आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न झाल्यास त्या प्रकरणाचा कायद्याच्या चौकटीत तपास होणे आवश्यक ठरू शकते. अशा प्रत्येक प्रकरणातील तथ्ये तपासून संबंधित कायदेशीर तरतुदी लागू होतात का हे तपास यंत्रणाच ठरवू शकतात. खरं तर मुलांकडून अशा प्रकारचा संवाद कॅमेरासमोर वधवून घेणे आणि त्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल करणे हा केवळ मनोरंजनाचा भाग म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. कायदेतज्ञांच्या मते हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. अल्पवयीन मुलांचे संरक्षण करणाऱ्या पोक्सो कायद्यातील कलम 11, 12, 13, 14 आणि 15 अंतर्गत अशा स्वरूपाच्या कृत्यांवर कडक कायदेशीर चौकशी आणि कारवाई होऊ शकते. मुलांचा व्यावसायिक किंवा आर्थिक फायद्यासाठी असा वापर करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो. सोशल मीडियावरील व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्स यापेक्षा मुलांचे बालपण, सन्मान आणि सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे. एखादे मूल व्हायरल झाले म्हणून त्याला सतत चर्चेचा विषय बनवणे आणि त्याची ओळख मनोरंजनासाठी वापरणे किंवा त्याच्यावर विनोद करणे याचे मानसिक परिणामही गंभीर असू शकतात. तज्ज्ञांचे मत स्पष्ट आहे की मुलांना प्रसिद्धी नव्हे तर योग्य संस्कार, शिक्षण, सुरक्षित वातावरण आणि सकारात्मक आदर्शांची गरज असते. पालक, कंटेंट क्रिएटर्स, सोशल मीडिया वापरकर्ते आणि माध्यमे या सर्वांनी अल्पवयीन मुलांबाबत अधिक संवेदनशील आणि जबाबदार भूमिका घेणे आवश्यक आहे. प्रश्न एका व्हायरल व्हिडिओचा नाही. प्रश्न आहे आपण पुढच्या पिढीला काय शिकवत आहोत? क्षणिक प्रसिद्धीसाठी मुलांचे बालपण गमवायचे की त्यांना सन्मान, संस्कार, सुरक्षित भविष्य द्यायचे हा निर्णय समाजालाच घ्यायचा आहे. राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.